नमस्कार. मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण बोलणार आहोत का अशा छानशा विषयावरती. तो विषय आहे लर्निंग फ्रॉम श्री गौरांग दास. येस. जसं मी माझ्या नवीन वर्ष 2024 मध्ये काय करता येईल हा एक व्हिडिओ बनवला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की आपल्याला वर्षाच्या नवीन पहिल्या 3 महिने तरी काहीतरी नवीन शिकायला सुरुवात करायची. तर त्या पद्धतीने मी स्वतःवरती हे काम सुरू केलं आणि जानेवारीमध्ये मी जवळपास माझ्या सीए इन्स्टिट्यूटचे 30 तासाचं लर्निंग केलेलं आहे आणि त्याच्यातच मला एक चांगला गौरांग दास यांचं लेक्चर अटेंड करायला मिळालं. तर म्हटलं का नाही, ते जे काही आपण तिथे शिकलो त्या लर्निंग तुमच्या बरोबर शेअर करावं. म्हणून हा आजचा व्हिडिओ. मी एक माझी पीपीटी केली. आपण एका 10 पॉइंटर्स वरती बोलणार आहोत. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि लगेच आपण विषयाला सुरुवात करूया. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, फुल स्क्रीन करूया. तर आपला आजचा विषय लर्निंग फ्रॉम श्री गौरांग दास. जीवनाचा ताळेबंद तयार करायचा आपल्याला. ठीक आहे, म्हणजेच क्रिएटिंग बॅलन्स शीट ऑफ द लाईफ. आता हे लेक्चर सीए मेंबर्ससाठी होतं, त्यामुळे त्यांनी सुद्धा विषयाचं नाव किती छान ठेवलं की क्रिएटिंग बॅलन्स शीट ऑफ द लाईफ, की जीवनाचा ताळेबंद कसा तयार करायचा आहे. तर सुरुवात करूया आपल्या या विषयाला. आजचा आपला पहिला पॉइंट, त्याच्यातून आपण काय लर्निंग मी त्याच्यातून शिकलोय, त्याच्यातली पहिली लर्निंग आहे अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील अंतर हेच तणावाचं मूळ कारण आहे. कारण का काय होतं, आपण एवढ्या अवास्तव अपेक्षा आपल्याकडून स्वतःकडून काही किंवा दुसऱ्यांकडून, आपल्या नातेवाईकांकडून, आपल्या बरोबर जे राहतात त्यांच्याकडून आणि आपल्या स्वतःकडून सुद्धा एवढ्या अवास्तव अपेक्षा आपण बाळगतो किंवा त्या तयार करतो. आणि मग काय होतं, जेव्हा ऍक्च्युअल काही गोष्टी घडत नाहीत, आपल्या विरुद्ध घडतात, आणि त्यामुळे आपण तो स्ट्रेस फील करायला सुरुवात करतो. त्याचा तणाव आपल्याला निर्माण होण्यास कारण होतो. म्हणून अवास्तव अपेक्षा आपल्याला ठेवायच्या नाहीयेत. ही आपली पहिली लर्निंग आहे याच्यात, की जेवढं आपल्याला वास्तव अपेक्षा ठेवा, अपेक्षा ठेवायच्यात पण त्या वास्तववादी असल्या पाहिजे. आणि कारण का जर वास्तववादी असतील तरच ते जेव्हा काही घडतील तर त्याप्रमाणे त्या गोष्टी घडतील आणि आपला अपेक्षा भंग होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला तणाव निर्माण होणार नाही. त्यामुळे आपण जीवनामध्ये तुम्हाला स्वतःला अनुभव असो, आपण एवढ्या अपेक्षा ठेवतो स्वतःकडून, दुसऱ्यांकडून, आणि मग त्या पूर्ण होत नाही आणि मग आपण त्याचा तणाव घेतो. तर हा झाला पहिला, की आपल्याला अवास्तव अपेक्षा ठेवायच्या नाहीत. जेवढ्या वास्तववादी अपेक्षा ठेवता येईल तेवढा आपल्याला प्रयत्न करायचा. दुसरा पॉइंट, अनावश्यक तुलना आपल्याला टाळायची आहे. म्हणजेच कम्पॅरिझन जे आपण करतो आजकाल एवढं ते वाढलं आहे. म्हणजे काही गरज नसताना आपण प्रत्येक गोष्टीसाठी आपण आपल्या शेजाऱ्यांशी, आपल्या मित्राशी, आपल्या मैत्रिणीशी कंपॅरिझन करायला सुरुवात करतो. यांच्याकडे हे आहे, आपल्याकडे हे नाही, आणि हे करता करता काय होतं, मुळात आपल्या स्वतःकडे काय आहे ना तेच आपण पाहत नाही आणि ते अनवधनाने दुर्लक्षित होतं. आपल्याकडे जे आहे ते आपण पाहत नाही आणि दुसऱ्याबरोबर तुलना करत बसतो आणि त्याचा अनावश्यक त्रास, पुन्हा तणाव निर्माण होतो. त्यामुळे ती अनावश्यक तुलना आपल्याला टाळायची आहे. तुलना करा, ती स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल करा ना. तुम्ही आधी कुठे होता, आता कुठे आहात हे पहा. हे कंपॅरिझन खूप चांगलं आहे, ही तुलना केलेली खूप चांगली आहे.
त्याच्याने तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, तुम्ही पुढे जाल, तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रगती करू शकाल जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना स्वतःच्या परफॉर्मन्स वरती कराल. जो आधी काय परफॉर्मन्स होता माझा, आता काय आहे, किंवा मी आधी कुठे होतो आता कुठे आहे, मी आधी काय करत होतो आता काय करतो आहे, हे पहा. आणि ती अनावश्यक तुलना दुसऱ्या बरोबर करण्याची टाळा. तिसऱ्या पॉइंट कडे वळूया. 3 प्रकारचे कर्करोग त्यांनी आपल्याला सांगितले. येस, लाईफ मध्ये 3 कॅन्सर्स त्यांनी सांगितले. पहिला तुलना, जसं आता आपण म्हटलं अनावश्यक तुलना आपल्याला टाळायची, तो आपण आता डिस्कस केला. दुसरा कर्करोग त्यांनी सांगितलंय टीका. अनावश्यक टीका आपल्यावरती होत असतात, आणि आपण पण कधी कधी त्या दुसऱ्यांवरती करत असतो, कारण आपण समाजाचा भाग आहोत, तर आपल्यालाही ती सवय लागू शकते. आपला स्वभाव नसला, कधी कधी मूळचा स्वभावच लोकांचा बराचदा असा असतो की अनावश्यक टीका ते करत राहतात. पण कधी कधी आपण आपला स्वभाव होऊ शकतो, कारण का आपण त्या एन्व्हायरमेंट मध्ये कदाचित राहतो, तसे माणसांबरोबर आपण राहतो, तर आपणही कदाचित त्या टीका करायला लागतो. त्यामुळे टीका करण्याचं टाळा, माहिती करून घ्या, आणि मग काही छानपणे टीकात्मक नका सांगू. मग ते काहीतरी व्यवस्थित त्यांना सांगता आलं तर समोरच्याला सांगा, पण ते टीकात्मक सांगण्याचा प्रयत्न करू नका. आणि तुमच्यावरती जर स्वतः अनावश्यक टीका होत असेल तर ती ओळखा आणि ती इग्नोर करण्याचा प्रयत्न करा. त्याला बाहेर होऊ नका की काय कशा काय माहिती, आणि स्वतःचा गोष्टी जी करताय ती थांबवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. हा. आणि तिसरा कर्करोग त्यांनी सांगितलंय तक्रारी. तक्रारी करायच्या टाळायच्यात आपल्याला. आपण तुम्ही दिवसभरात बघा, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण किती तक्रारी करतो. म्हणजे त्या तक्रारी करण्याला सीमाच नसते असं म्हणायला पाहिजे. एवढ्या तक्रारी आपण करतो, हे असंच आहे हे तसंच आहे, आणि कधी कधी तर काय आपलं हे सरकार तसं आहे हे सरकार तसं करतं, डायरेक्ट आपण पॉलिटिकली होऊन जातो. तक्रारी करण्याचं थांबवा. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या. स्वतः तुम्ही जे तुमच्या आयुष्यात गोष्टी घडतात त्याची जबाबदारी ही तुम्ही स्वतः स्वीकारली पाहिजे. चांगल्या वाईट परिणामांची जबाबदारी स्वीकारली गेली पाहिजे. वाईट झालं तरी स्वतःची तर करा, पण जर चांगलं झालं तर ऑफकोर्स त्याचं शेअरिंग करा. ते चांगलं दुसऱ्यांना क्रेडिट देण्याचा प्रयत्न करा, द्या, पण तक्रारी थांबवा. चौथा पॉइंट, आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना माहिती आहे आपलं मन किती चंचल असतं. कधी इकडे कधी तिकडे, कधी हे कधी ते, एका जागेवर ते स्थिर नसतं. ते जर स्थिर करायचं असेल तर खरं योगा सुरू करा. मी नेहमी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आणि आता माझ्या चॅनलवरती सुरू झालेले आहेत, डेली योगा माझं रुटीन टेलिकास्ट होत आहे माझ्या चॅनलवरती, होणार आहे आजपासून, ते सुरूही झालेलं आहे. तर डेली सकाळी 6 वाजता तो व्हिडिओ माझा अपलोड होणार आहे. त्यामुळे योगा करा. मी गेली 3 वर्ष करायला सुरुवात केली आणि खूप चांगला त्याचा फायदा होतोय. तर ते आलं, पण मनावर नियंत्रण करण्यासाठीच्या हिशोबाने मी तुम्हाला पुन्हा एकदा योगाशी निगडीत बोललो. तर ते मनावर नियंत्रण आपलं असलं पाहिजे, ते आपलं नाही आहे किंवा नसतं, म्हणून आपण एका गोष्टीवरती फोकस करू शकत नाही. ज्यांचं मनावरती नियंत्रण आहे ते एक काय एका वेळी 4 ते 5 गोष्टीवरती चांगलं फोकस करू शकतात, चांगलं क्रिएटिव्ह वर्क करू शकतात. पण त्यासाठी योगा खूप महत्वाचा आहे. तर मनावर नियंत्रण ठेवायचं आपल्याला. 5वी गोष्ट, स्वयंशिस्तीला प्राधान्य द्या. या सेल्फ डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचं. जसं मनावर नियंत्रण मिळवायचं आहे तसं स्वयंशिस्त सेल्फ डिसिप्लिन हवं, तरच आपण आपल्या मनावरती नियंत्रण मिळवू शकतो. कारण का जेव्हा तुम्हाला शिस्त असेल तेव्हा तुम्ही योगा कराल, तुम्ही तुमच्या शरीरावर काम कराल, तुम्ही तुमच्या मेंदूवर काम कराल. पण ही स्वयंशिस्त सगळ्या गोष्टींमध्ये असली पाहिजे आणि ती बाणवली पाहिजे. जर नसेल तर आपण शाळेमध्ये असेपर्यंत तर शिस्तशी आपण निगडीत असतो, पण एकदा का आपण शाळेच्या बाहेर पडलो की आपल्याला शिंगा फुटतात आणि आपण त्या शिस्तीला विसरून जातो. तर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, चांगलं आयुष्य जगायचं असेल तर स्वयंशिस्त खूप महत्वाची आहे. हे सुद्धा त्यांनी त्या दिवशी सांगितलं. पुढचा 6वा पॉईंट,
येस, प्रार्थना हे औषध आहे. प्रेयर इज लाईक अ मेडिसिन. तुम्ही स्वतः करून पहा आणि करत असाल तर तुम्ही ते अनुभवतही असाल. कारण का बघा, प्रार्थना तुम्ही जर आता आपल्या चांगल्या आपल्याकडे म्हणजे मी म्हणतो ना, संस्कृत ही भाषा तर सगळ्या भाषांची जननी आहे. त्या संस्कृत भाषेत मध्ये जे काही लिहिलं गेलं आहे, जे काही, ते बघा तुम्ही बोलताना किती त्याच्यामध्ये आकार उकार आहेत त्या भाषेमध्ये. जे आपले प्रार्थना, श्लोक, आरत्या, मग ते मराठीतही असलं, प्राकृतिक भाषेमध्ये असेल, पण त्या प्रार्थनांमध्ये ना एक वेगळीच लय असते, एक वेगळाच आकार उकार असतो. त्या शब्दांमुळे, आपल्या त्या आकार उकारांमुळे आपल्यामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. आणि प्रार्थना, आता तुम्ही देव म्हणा, ईश्वर म्हणा, किंवा एक ऊर्जा म्हणा, त्या ऊर्जेशी जर तुम्हाला संबंध हे करायचा असेल, तो पक्का करायचा असेल, तर प्रार्थना हे एकमेव साधन आहे. प्रार्थना, नामस्मरण, ज्याच्याने तुम्ही त्या निर्मिताशी म्हणा, त्या ऊर्जेशी तुम्ही एकरूप होवा. हे जर त्याच्याशी, त्या ऊर्जेशी एकरूप व्हायचं असेल, तर प्रार्थना गरजेचं आहे, नामस्मरण गरजेचं आहे. सुरुवात करा, करून पहा, खूप छान अनुभव येईल तुम्हाला. 7वा, तुमच्या दृष्टिकोनावर काम करायचं आहे. येस, तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनावरती काम करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही डोळस झाले पाहिजे. तुमचा दृष्टिकोन हा व्यवस्थित, म्हणजे सगळ्या गोष्टींना नीट पारखून, त्याच्या मागचा कार्यकारण भाव जाणून घेऊन तुम्हाला पुढचं तुमचं आयुष्य जगायचं आहे. तुमचं कसं होतं, आपण खूप ऐकीव गोष्टींवरती विश्वास ठेवतो आणि लगेच त्याप्रमाणे काही काम करतो, किंवा काही करत असेल तर ते सोडून देतो. तर तसं नाही असलं पाहिजे. तुम्ही तुम्ही तुमच्या दृष्टिकोनावरती काम करा, तो एवढा क्लिअर असला पाहिजे, एकदम परफेक्ट. त्यामुळे तुमच्या दृष्टिकोनावर काम करा. तुम्ही एखादी गोष्ट कशी पाहताय, अभ्यास करा त्याच्यावर. कुठलंही मत तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर ते डायरेक्ट करू नका. आजकाल तर आपण किती मत व्यक्त करत असतो सोशल मीडियावरती, बरंच म्हणजे बऱ्याच गोष्टींवरती, आणि पॉलिटिक्स बद्दल तर विचारत होते, पण ठीक आहे. कुठल्याही गोष्टीची माहिती घ्या आणि मग त्याच्यावरती करू. 8वी गोष्ट, 8वा पॉइंट, देण्याची प्रक्रिया सुरू करा. येस, डोनेट करा, गिव्हिंग. तुम्हाला जे काही मिळतंय ना, हे बघा, आपल्याकडे ते राहणार नाहीये. तुम्ही जेवढं ते समाजाला द्याल, दुसऱ्याला द्याल, तेवढं तुम्हाला ते मिळतच राहील, त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. म्हणून देण्याची प्रक्रिया सुरू करा. ती पैसेच दिले गेले पाहिजे असं नाहीये. बऱ्याच गोष्टी आपण देऊ शकतो. आता जसं मी हे लर्निंग शिकलो, आता प्रत्येकाला काही त्यांचं अटेंड करता येईल किंवा काहींना बघता येईल मोबाईल मध्ये असंही नाहीये, किंवा कुठे पाहते जाऊ शकतं. तर मी काय केलं, ते मी शिकलो, ते मी ह्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्या गोष्टी त्यांनी काय सांगितलं, असे काय 10 पॉइंट सांगितले, बरोबर जवळपास ते 1 तास आमच्याशी बोलले. त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याच्यातून जे मला घेता आलं तेवढं मी घेतलं, आणि म्हटलं ह्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचूया. तर मी काय करतो की हे देतो आहे, ही देण्याची प्रक्रिया आहे. तर असं आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत की तुम्ही जे काही शिकता आहे ते तुम्हाला परत द्यायचं आहे, ते समाजाला परत द्यायचं आहे. जे तुम्ही देऊ शकता तुमच्यापर्यंत, मग ते काही असो, ही ऍक्टिव्हिटी असो, पैसे असो, काही असो, मदत द्यायचं आहे आपल्याला, बस. तर गिव्हिंग प्रक्रिया सुरू करा, देण्याची प्रक्रिया सुरू करा. 9वा पॉइंट, आपल्या परिस्थिती, आपलं काय असतं की आपल्या परिस्थितीवर, जी बाह्य परिस्थिती असते ना, त्याच्यावरती मर्यादित नियंत्रण असतं. परंतु आपलं स्वतःवरती, आत्मभानावरती आपलं अमर्याद नियंत्रण असतं. आपण बाहेर काय चाललंय, बाहेर काय होत आहे, त्याच्यावरती आपण नाही नियंत्रण ठेवू शकत, आपला कंट्रोल नाही असू शकत. त्यामुळे आपण प्रत्येक वेळी बाहेरच्या गोष्टींवरती ब्लेम करू शकत नाही. तो ब्लेम गेम थांबवला गेला पाहिजे. त्यापेक्षा तुम्ही स्वतःवरती तुमचं जे आहे ना, त्याच्यावर आपला कंट्रोल असतो. जर तुम्हाला बघा, बाहेरून काय होतं ना, तर तुम्हाला रिस्पॉन्ड करायचा आहे, तर तो रिस्पॉन्ड जे आपण करतो त्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल आपला असतो. त्या रिॲक्शनचा म्हणा, त्या रिस्पॉन्सचा आपला स्वतःवरती, आपल्या आत्मभानावरती आपला कंट्रोल असतो, आपलं नियंत्रण असतं. त्यामुळे स्वतःवरती काम करा. सेल्फ मास्टरी. बाहेर
जी काय होत आहे होऊ द्या, ते होणार. त्याच्यावरती आपलं बिलकुल नियंत्रण नाही. तुम्ही नियंत्रण नाही ठेवू शकत, कोणामध्येही ते नियंत्रण ठेवण्याची ताकद नाही. जे काय आहे ते तुम्ही स्वतःवरती नियंत्रण मिळवू शकता, तुम्ही तुमच्यावरती नियंत्रण ठेवू शकता. ठीक आहे. 10वा आणि शेवटचा पण, रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. मला सांगा, तुम्ही देता का स्वतःसाठी वेळ? किती किती कराल तुम्ही? आणि किती करालपेक्षा मी तर म्हणतो ना, बरेचसे लोक दुसऱ्यांसाठी घरच्यांसाठी राहू द्या, आजकाल त्या मोबाईललाच खूप वेळ देतात. सगळे त्या मोबाईल मध्ये नुसते घुसलेले असतात. आणि मग म्हणायचं आम्हाला वेळ नाही, वेळ नाही. बिझी बिंग बिझी. अरे काय, कशामध्ये बिझी आहात तुम्ही? तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी द्यायला 10 मिनिटं नाहीये? कशाला जगताय मग तुम्ही? नका जगू. स्वतःला वेळ द्या. तो स्वतःला वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला जन्म मिळालाय, तो असा वाया घालवता कामा नये. आणि तुम्ही तर पुढची तुमची पिढी निर्माण करताय, त्या पिढी समोर तुम्ही काय काय ठेवताय? त्यांना त्यांचं आयुष्य आहे, पण तुम्ही काहीतरी तर ठेवा त्यांच्या समोर, की त्याच्यातूनही ते तुम्ही तुमचे मुलांचे पहिले आई वडील हे त्या मुला मुलींचे हिरो हिरोईन पहिले ते असतात. ते फिल्मी हिरोईन सोडून द्या. तर पहिल्या 5 ते 10 वर्षात जे मूल घरामध्ये वाढतं, ते कोणाकडे पाहून वाढतं? घरामध्ये जे असतात आई वडील आहे, आजी आजोबा आहे, यांचं फार मोठं कर्तव्य आहे पुढची पिढी घडवण्यासाठी. आणि ते घडवण्यासाठी स्वतः बघा आपण काय करतोय, त्याच्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःला वेळ दिला पाहिजे, की आपण काय आपल्यामध्ये जर काही गोष्टी कमी असतील तर त्याच्यात आपण कशी इम्प्रूव्हमेंट करू शकतो, कसं आपण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण चांगली करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला, करू शकतो कशी आपण चांगली गोष्ट, हे पाहायचं. तर त्यासाठी स्वतःला वेळ दिला गेला पाहिजे. हे मोबाईल, सोशल मीडिया, रील्स, असं बोलता बोलता एक बघीन बघीन, पाच बघीन बघीन, बोलता बोलता तासभर आपण देतो या गोष्टींना. तर हे थांबवा कुठेतरी. स्वतःसाठी वेळ द्या. खूप गरजेचं आहे. आयुष्य पुष्कळ आहे, पण पुष्कळ आयुष्य चांगलं कसं जगता येईल ना, हे पहा. ते नुसतं पुष्कळ जगायचं नाहीये आपल्याला. या धर्तीवरती, या पृथ्वीवरती आपल्याला ओझं बनायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. तर पुन्हा एकदा आपण रिकॅप करू. आपल्या 10 गोष्टी आपण काय काय पाहिल्या. लर्निंग फ्रॉम श्री गौरांग दास, जीवनाचा ताळेबंद तयार करण्यासाठी या गौरांग दास यांनी काय काय सांगितलं. पहिली गोष्ट, अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील अंतर हे तणावाचं कारण आहे. त्यामुळे अवास्तव अपेक्षा करण्याचं बंद करा, वास्तववादी बना. 2, अनावश्यक तुलना आपल्याला टाळायच्या आहेत. करायचे असेल तर ही स्वतःशी करायची आहे. स्वतःचा पास्ट परफॉर्मन्स काय, स्वतः कुठे होतो आणि आता आपण कुठे आहोत, हे बघायचं आहे आपल्याला. 3 प्रकारचे कर्करोग, तुलना, टीका आणि तक्रारी, याच्यावर आपल्याला औषध शोधायचं आहे. आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला योगा सुरू करायचा आहे. नक्की सुरू करा. स्वयंशिस्तीला प्राधान्य, सेल्फ डिसिप्लिन आपल्याला आणायचं आहे. स्वयंशिस्त, गोष्ट ज्यावेळी ठरवले त्यावेळी ती झालीच पाहिजे, ती केली गेलीच पाहिजे. नंबर 6, प्रार्थना हे औषध आहे. नामस्मरण प्रार्थना आपल्याला सुरुवात करायची आहे. त्या निर्मित्याशी, त्या ऊर्जेशी एकरूप व्हायचं असेल तर प्रार्थना हेच औषध आहे. तुमच्या दृष्टिकोनावर काम करायचं आहे, म्हणजेच आपला दृष्टिकोन चांगला सकारात्मक बनवायचा आहे. देण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे. जे तुम्हाला मिळतंय ते तुम्ही कशा प्रकारे समाजाला देताय, ते दिलं गेलं पाहिजे, ते द्यायला सुरुवात करायची आपल्याला. 9वी गोष्ट, आपल्या बाह्य परिस्थितीवर आपलं मर्यादित नियंत्रण असतं, म्हणजे आपलं नियंत्रण नसतं. आणि आपलं आपल्या आत्मभानावरती तर अमर्याद नियंत्रण असतं. त्यामुळे स्वतःवरती आपल्याला काम करायचं आहे. आणि 10वी गोष्ट, रोज थोडा वेळ स्वतःसाठी दिला गेलाच पाहिजे. ह्या होत्या आपल्या 10 लर्निंग गौरांग दास यांच्या कडून आपण शिकलोय, शिकण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याला ते आत्मसात करायचंय आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ते आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर
मस्तपैकी ते पुन्हा एकदा नोट्स काढल्याचा मी जसं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुम्ही माझे फॉलोअर्स असाल तर मी नेहमी सांगतो की नोट्स काढा. आज मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं नाही, पण ज्यांना माहिती आहे, जे बघतात ते लोक बरेच असतात की ते नोट्स काढतात. तर नोट्स काढल्या नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि नोट्स काढा. ते लिहून ठेवा आपण कुठल्या 10 पॉइंट वरती आज चर्चा केली आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करा. इथेच थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओ मधून. तोपर्यंत नमस्कार.